आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 55. दुपारचे 1:30 वाजले होते. गोव्याचं ऊन आता चांगलंच तापलं होतं. पणजीतील पहिली मीटिंग संपवून कार्तिकने ड्रायव्हरला हॉटेलकडे गाडी वळवण्याचा आदेश दिला. त्याच्या डोक्यात अजूनही सकाळी गार्गीला ज्या अवस्थेत सोडलं होतं तेच विचार चक्रवत होते. ती आता काय करत असेल? ठीक तर असेल ना? हे विचार आता त्याला त्रास देत होते. कधी एकदा रूमवर पोहोचतोय असं झालेलं त्याला. त्याच्याही नकळत तो तिचीच काळजी अजूनही करत होता. हॉटेल रूमचं कार्ड स्वाईप करून त्याने आत पाऊल टाकलं. रूममध्ये एसीचा गारवा होता, पण वातावरण मात्र तणावपूर्ण होतं. गार्गी आत्ताही बेडच्या एका कोपऱ्यावर डोकं गुडघ्यात खुपसून बसली होती. तिने आता कुर्ती घातली होती. मोकळे केस मानेवर विखुरले होते. कार्तिकने पाहिलं. बेडवर छोटासा लाल डाग दिसत होता. त्याला रात्रीची गोष्ट आठवली आणि उगाच अपराधी वाटलं. त्या टेबलवरचं ते लिंबू पाणी आणि नाश्त्याची प्लेट तशीच पडून होती. तिने काहीच खाल्लं नव्हतं. तेही पाहून त्याला आणखीन वाईट वाटलं. पण सॉरी तर तो आजवर कोणाला म्हणालाच नव्हता. कार्तिकने आपली लॅपटॉप बॅग टेबलवर ठेवली आणि शांतपणे आपला ब्लेझर काढू लागला. गार्गीने आता मान वर करत त्याच्याकडे पाहिलं तर तो ब्लेझरची घडी घालून नीट ठेवत होता. लंच मागवतोय? तू सकाळी सुद्धा काहीच खाल्लेलं दिसत नाहीयेस. कार्तिकने आपल्या घड्याळातील वेळ पाहत अत्यंत कोरड्या स्वरात विचारलं, जसं काही झालंच नाही. त्याच्या या नॉर्मल वागण्याने गार्गीच्या जखमेवर जणू मीठ चोळलं गेलं. ती बेडवरून उतरली आणि तरतरत चालत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तुला खरंच काही वाटत नाहीये का कार्तिक? इतका कसा हार्डलेस असू शकतोस तू? आणि काय रे, तुला तर खूप हायजीन लागतं ना? तुला तर नीटनेटकेपणाचा आणि शिस्तीचा छंद आहे ना? मग काल रात्री कुठे गेला होता तुझा तो OCD आणि कुठे गेली होती तुझी शिस्त? मग ही मध्यमवर्गीय गार्गी चालली कशी तुला? तिचा हा प्रश्न म्हणजे विजलेल्या विस्तवाला पुन्हा आग लावण्यासारखा होता. त्याच्या इगोला हे तिचे शब्द जोरदार लागले. तरीही त्याने शांतपणे शर्टच्या बाहेर दुमडत तिच्याकडे रोखून पाहिलं. तो काही बोलणार होता, पण तो शांत राहिला. आणि तो करार, त्या कराराच्या अटींवर तूच तर माझी सही घेतली होतीस ना, की आपण फक्त 1 वर्ष करारबद्ध नवरा बायको राहणार आणि आपल्यात शारीरिक संबंध येणार नाहीत. मग आता त्याचं काय? तूच तो करार मोडीत काढलायस कार्तिक इनामदार. आणि जो करार मोडतो आणि त्याला दुसऱ्याला अटींनी बांधून ठेवण्याचा अधिकार नसतो. तूच हा करार मोडलायस. त्यामुळे आता मी तुझ्यासोबत राहायला मुळीच बांधील नाहीये. मी आत्ताच्या आत्ता पुण्याला परत जाण्यासाठी निघते. गार्गीचा आवाज चढला होता. तिच्या डोळ्यात राग आणि पाणी एकाच वेळी होतं. ती रागाने वळली होती तिच्या बॅगकडे आणि कार्तिक तिची अशी तिथून निघून जाण्याची भाषा ऐकून एकदम गार झाला. ज्याच्यासाठी हे केलं ते असं होईल हा विचारही त्याच्या मनाला शिवलाच नव्हता. तेव्हा ती बॅगपर्यंत पोहोचेपर्यंत तो झटकन तिच्या जवळ आला आणि तिला आता स्वतःकडे वळवलं. कुठेही जाणार नाहीयेस, कळलं ना? तो दटावल्या आवाजात म्हणाला. तू कोण मला अडवणारा? आता तुझा माझा काही संबंधच नाहीये. करार तू तोडलायस. ती त्याचा हात झटकत म्हणाली. तिचं बोलणं संपल्यावर त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सावकाश पावलं टाकत तिच्या अगदी जवळ आला. गार्गी थोडी मागे सरकली, पण त्याने तिला आपल्या नजरेने जागी खिळवून ठेवलेला. झालं बोलून? आता माझं ऐक. कार्तिकचा आवाज आता घोगरा आणि गंभीर झाला होता. हो, मी करार मोडला आहे. आय ॲडमिट इट. पण तुला काय वाटतं? करार मोडला म्हणजे सगळं संपलं? उलट गार्गी, आता कुठे गोष्टी खऱ्या अर्थाने सुरू झाल्या आहेत. गार्गी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाली. म्हणजे काय? म्हणजे जे झालं ते झालं. त्यासाठी आता मी तो जुना कागदी करारच मोडीत काढतोय. सी गार्गी, नीट लक्ष देऊन ऐक. जे झालं त्यासाठी हवं तर मी
तुला असंच वाऱ्यावर सोडून देणार नाहीये. मी माझ्या बायकोचा दर्जा तुला द्यायला तयार आहे. इनामदार घराण्याची सून आणि कार्तिक इनामदारची अधिकृत पत्नी म्हणून तुला जे आयुष्य मिळेल त्याची तू तुझ्या या मध्यमवर्गीय स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल. तुला हवं ते लक्झरी लाईफ, मान सन्मान सगळं काही तुझ्या पायाशी असेल, तो सांगत होता. आणि डोळ्यात आग घेऊन गार्गी आता हाताची घडी घालून त्याचं बोलणं ऐकत होते. पण अचानक तिच्या चेहऱ्यावर विक्षिप्त हास्य आलं. हो का मिस्टर कार्तिक, मला नकोय तुझा हा उपकार आणि तुझं हे लक्झरी लाईफ. मी या आयुष्यात काय, कुठल्याच आयुष्यात तुझा विचारही नाही करू शकत. आणि हे मी आधीच बोलले आहे. माझं प्रियांशवर प्रेम होतं आणि त्यानंतर कोणावरच नसेल. तो गेला म्हणून तुला चान्स नाहीये, समजलं ना? तिचा आवाज आता वाढलेला. कार्तिकचा चेहरा एक क्षणात कडक झाला. त्या प्रियांशला आता विसर, ती गॉन केस आहे. अजून तरी येतंय का तुझ्या या सडक्या मेंदूमध्ये? आणि तसंही तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शनच नाहीये, समजलं ना? स्वतः यापुढे प्रियांशचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाहीयेस. मी तुला सगळं द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला एकच गोष्ट हवी आहे. तुझ्या आयुष्यातून त्या प्रियांशचा चॅप्टर कायमचा क्लोज व्हायला हवा. तू त्याचं नाव घेणं बंद कर. मी तुला जगातली सगळी सुख द्यायला तयार आहे. तू माझी बायको म्हणून जगशील, हा माझा तुला शब्द आहे. आता तू ठरव तुला काय हवंय. तो सोडून गेलेला फसवणूक करणारा मुलगा की हा सर्व अधिकार देणारा कार्तिक इनामदार? कार्तिकच्या शब्दात एक प्रकारचा जबरदस्त आत्मविश्वास आणि हक्क होता. गार्गीने शब्द झाली होती. आणि मी यासाठी तयार नसेल तर तर काय करशील? तिच्या या प्रश्नावर तो समाधानकारक हसला. बोललो ना, तुझ्याकडे तयार होण्याशिवाय काहीच ऑप्शन नाहीये. तसंही आता अशीच रागाच्या भरात निघून गेलीस जरी तर तुझ्या भावाला निशांतला काय उत्तर देणार आहेस तू? निशांतचं नाव ऐकताच गार्गी जणू जागीच थिजली. तिच्या डोळ्यात भरून आलेले अश्रू जागीच थांबले आणि तिनं आश्चर्याने कार्तिककडे पाहिलं. हो, मग तुला त्याला सांगावं लागेल ना की त्याच्या अपघाताच्या उपचारांसाठी लागलेल्या 8 लाखांच्या बदल्यात आपल्या बहिणीने स्वतःचं आयुष्य, स्वतःची मर्जी विकली आहे. तो या अपघातातून कसा बसा सावरलाय. त्याला जर का हे कळलं की त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंय तर त्याला किती यातना होतील याचा विचार केलायस का कधी? त्याला आयुष्यभर त्या अपराधीपणाच्या ओझ्याखाली जगायला लावणार आहेस का तू? कार्तिकचा प्रत्येक शब्द एखाद्या तीक्ष्ण शस्त्रासारखा गार्गीच्या काळजात घुसत होता. तो तिच्या सर्वात मोठ्या भीतीशी खेळत होता. तिथे तुझ्या भावाला वाटत असेल की त्याची लाडकी बहीण सुखात आहे, इनामदारांच्या घरात राणीसारखी राहते. त्याचं हे स्वप्न तुला एका क्षणात मोडीत काढायचंय का? ठरव आता, कारण मी यापुढे हा करार पाळणार नाहीये. आता निर्णय तुझा आहे. निशांचं सुख की तुझं हे अर्धवट राहिलेलं त्या खोटारड्या प्रियांशवरचं प्रेम? कार्तिकच्या शब्दात आता कमालीचा क्रूरपणा आणि तितका जबरदस्त अधिकार होता. गार्गी निशब्द झाली होती. तिला समजत नव्हतं की हा तिचा विजय होता की सर्वात मोठा पराभव. आणि आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या लग्नाच्या कराराच्या धमकीवर तुझा प्रियांश 5 लाख रुपये घेऊन गेलाय, त्याचं काय? सो तुला मी असं जाऊ देणार नाहीये, आता तर नाहीच. तू तू मुद्दाम करतोयस ना कार्तिक? हे असं ठरलं नव्हतं आपल्यात. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होते, नव्हते का करत? असं मला मनाविरुद्ध अडकवून काय सिद्ध करत आहेस तू कार्तिक? एवढंच लक्षात ठेव, असं वागून तू मला कधीच जिंकू शकणार नाहीस, कधीच नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. झालं असेल तुझं रडून तर जा जाऊन तोंडावर पाणी मारून घे. लंच मागवतोय मी, मला भूक लागली आहे म्हणत कार्तिकने तिच्या हॉटकडे दुर्लक्ष करत तिथला लँडलाईन उचलला आणि रूम सर्व्हिसला लंचची ऑर्डर दिली. जणू त्याने विषय तिथेच संपवला होता. ती मात्र क्षणभर त्याच्याकडे रागानेच पाहत राहिलेली.
पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करत सरळ आता वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. तिला आता त्याचा प्रचंड राग येत होता की इतका कसा काय हा हार्टलेस वागू शकतो. काहीच वेळात तो फ्रेश होऊन बाहेर आला. पाहतो तर ती रूममध्ये तिथे दिसत नव्हती. क्षणभर त्याला मनाला भीती छळून गेली. तो भरकन गॅलरीच्या दिशेने आला तर ती गॅलरीत उभी होती. ती तिथे आहे पाहून त्याच्या जीवात जीव आला. ती तशीच उद्विग्न मनाने समोर दिसणाऱ्या बीचकडे पाहत राहिलेली. एवढ्यात डोअरबेल वाजली. त्याने दार उघडलं तर लंच आलेलं. वेटर लंच ठेवून निघून गेले तसा तो आत गॅलरीत आला. जेवायला चल, आता लंच आलंय. मला जेवायचं नाहीये, जेव तूच. माझं पोट फुल भरलंय तुझ्या क्रूर वागण्याने, ती तोऱ्यात म्हणाली. पण त्याला आठवलं तिने रात्रीही काही नीटसं खाल्लं नव्हतं. मला शहाणपणा नकोय, रात्रीही तू जेवली नव्हतीस, चल आता, म्हणत त्याने सरळ तिचा हात पकडला आणि तिला आत ओढतच आणलं आणि तिला खुर्चीवर बसवलं. काय जबरदस्ती तुझी ही माझ्यावर, काय समजतोस काय तू स्वतःला, ती रागाने म्हणत होती. मुकाट्याने जेव आणि मलाही जेव दे, नाहीतर आत्ता तुझ्या भावाला कॉल करेन. का ग्रँडपांना करू, म्हणत तो चक्क तिच्यासाठी प्लेट करत होता. गार्गीने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास उचलला आणि एक घोट पाणी प्यायले. तिचे डोळे सुजले होते आणि नाकावर रडण्यामुळे लाली आली होती. शिवाय कार्तिकने तिच्यासमोर ठेवलेली प्लेट जणू तिला एखादी शिक्षा वाटत होती. जेवून घे, रडून भूक भागणार नाहीये गार्गी, कार्तिक पुन्हा एकदा कठोर आवाजात म्हणाला. पण त्याच वेळी त्याचं लक्ष तिच्या लाल झालेल्या डोळ्यांकडे होतं. गार्गीने कसाबसा चमचा उचलला आणि पुलावचा एक घास तोंडात टाकला. तो घास तिच्या घशाखाली उतरत नव्हता. तिला आता प्रियांशचाही राग येत होता. असे कसे 5 लाख रुपये घेतले प्रियांशने, ज्याच्यासाठी ती कार्तिकशी भांडत होती, तो इतका स्वस्त निघाला. 5 लाखांसाठी त्याने तिला एका अनोळखी कराराच्या खाईत आणखीनच लुटून दिलं होतं. तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ती हुंदके आवरण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचं शरीर आता साथ देत नव्हतं. रडत रडतच ती कसेबसे एक एक घास खात होती. कार्तिक तिच्या समोर बसून स्वतःचं जेवण तर जेवत होता, पण त्याचं संपूर्ण लक्ष गार्गीकडे होतं. तिला असं रडताना आणि हतबल झालेलं पाहताना त्याच्या छातीत कुठेतरी एक बारीकशी कळ उमटत होती. त्याला काल रात्रीची आठवण झाली. काल रात्री जेव्हा तो तिला यॉटवर घेऊन गेला होता तेव्हा ती तिथं नशेत होती. तिला स्वतःचं शरीरही सांभाळता येत नव्हतं. तेव्हा याच कार्तिकने, ज्याला हायजीनचा प्रचंड सोस आहे, त्याने स्वतःच्या हाताने तिला घास भरवले होते. रात्रीही रूमवर आल्यावर गार्गी नशेत असताना प्रियांश म्हणत असताना त्याला बिलगत होती आणि तो रागात असूनही जवळ घेत होता. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक निरागसता होती. पण आता ती शुद्धीत आहे तर ती त्याचा तिरस्कार करते. आता खरं तर तिचा हा रडवेला चेहरा पाहून तिला पुन्हा आपल्या हाताने भरवावं वाटत होतं. तिला आपल्या कवेत घेऊन सांत्वन करावं वाटत होतं. पण त्याचा इनामदारी अहंकार त्याला असं करण्यापासून रोखत होता. शिवाय जर तू तिला भरवलंस तर ती तुला कमकुवत समजेल, असंही त्याच्या मनातील अहंकारी आवाज त्याला सांगत होता. सावर स्वतःला कार्तिक, काही झालं तरी ती तुझा द्वेषच करते. या क्षणाला तू कितीही तिच्यासाठी केलंस तर तिला याची जाणीव होणार नाही. तिला प्रियांशचा आरसा आता दाखवावाच लागेल. कार्तिकने आपली नजर प्लेटवरून हटवली नाही, पण त्याच्या हातातील चमचा क्षणभर हवेत थांबला होता. त्याने आपला चेहरा जाणीवपूर्वक निर्विकार ठेवला होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण खरं तर आतून तो गार्गीच्या प्रत्येक हुंदक्यासोबत तुटत होता. कार्तिकने प्लेटमध्ये घेतलेलं जेवण कसंबसं संपवलं. तिनं थोडंफार उरलेलं जेवण तसंच ठेवलं आणि ती पुन्हा बेडवर जाऊन शून्यात हरवल्यासारखी बसली. कार्तिक तिथेच उभा राहून काही काळ तिच्याकडे पाहत राहिला. त्याला काहीतरी बोलायचं होतं, कदाचित आय एम सॉरी म्हणायचं होतं, पण ते शब्द त्याच्या ओठांपर्यंत येऊन अडकलेले. त्याचा अहंकार त्याला पुन्हा रोखत होता. तो सरळ त्याचा लॅपटॉप घेऊन बेडवर बसला. काम करायचं होतं, पण त्याचं कामातही लक्ष लागत नव्हतं. एवढ्यात त्याला मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं. पाहतो तर सौरवकडून एक क्लिप आली होती. सौरवकडून चक्क एक क्लिप, म्हणजे प्रियांशबद्दल काहीतरी महत्त्वाची माहिती असणार.
त्याने ती क्षणाचाही विलंब न करता ओपन केली आणि पाहू लागला. त्या क्लिपमध्ये तो एका नाईट क्लबमध्ये एका भलत्याच मुलीसोबत डान्स करत तिच्यासोबत भलते चाळे करत होता. त्याचं गार्गीकडे लक्ष गेलं, जी अजूनही डोळ्यात अश्रू घेऊन होती. पण तिला सांगणार कसं आणि तिला ते पटेल का, हाही प्रश्न अजूनही होताच. आजचा भाग इथेच संपलेला आहे. कार्तिककडे आता प्रियांशचं सत्य आलंय खरं, पण जरी त्याने गार्गीला दाखवलं तर गार्गीला ते पटेल का? तुम्हाला काय वाटतं, कार्तिकने काय करायला हवं? प्लीज आपल्या कॉमेंट्समधून कळवा की कार्तिक तिला सांगेल का आणि गार्गी त्याचं ऐकेल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. ऐकत रहा मिसमॅच लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.